नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. भटके विमुक्त जमातीतील गोसावी समाजाला जात वैधता व मूलभूत सुविधांसाठी निवेदन. इचलकरंजी व परिसर गोसावी समाज विकास मंचाच्या वतीने भटके विमुक्त जमातीतील गोसावी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात इचलकरंजीच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. समाजातील अनेक कुटुंबांना आजही जातवैधता प्रमाणपत्र, जन्मनोंद, शिधापत्रिका यांसारख्या अत्यावश्यक कागदपत्रांपासून वंचित राहावे लागत असल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी समाजातील नागरिकांना जन्मदाखले, जातवैधता प्रमाणपत्रे व रेशन कार्ड तातडीने उपलब्ध करून देण्यात यावीत. तसेच गायरान जमिनींचे सर्वेक्षण करून पात्र कुटुंबांना घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर करावीत अशी प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय भंगार, स्क्रॅप व्यवसाय करणाऱ्या समाजबांधवांना शासकीय बँकांमार्फत सुलभ कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करावी अशीही मागणी करण्यात आली. गोसावी समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने शासनाने या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली. यामुळे समाजातील अनेक कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल असा विश्वास समाज विकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नमस्कार, मी अरुण संभाजीराव गोसावी. आज आम्ही इचलकरंजी परिसर विकास मंचच्या वतीने प्रांतांना भेट घेतली. मागील काही दिवसापासून आमच्या समाजाचे जाती दाखले व जन्म दाखले हे प्रकरण बऱ्याच दिवसावरून प्रलंबित होतं. आज आम्ही दिलीप शिंदे साहेब प्रांत यांच्याशी, दीपक शिंदे साहेब यांच्याशी भेट घेतली. त्यांच्याकडून सकारात्मक भूमिका आली. त्यांनी तहसीलदारांना असं आश्वासन आणि हे आदेश दिलेले आहेत की सोमवारी गोसावी समाज समस्या सुटली पाहिजे. आम्ही दीपक शिंदे साहेबांचं मनपूर्वक आभार गोसावी समाजाच्या वतीने आभार मानतो. तसेच गोसावी समाजाच्या बांधवांना सांगू इच्छितो की लवकरात लवकर आपल्या जाती दाखला आणि जन्म दाखल्याचा प्रश्न सुटेल. सगळा पुन्हा एकदा जय महाराष्ट्र.